प्रसिद्धी मिळवणे सोपे नसते आणि ती कोणाच्या बद्दुआ किंवा वाईट चिंतल्यामुळे किंवा कोणी वाईट व्यत्यय आणल्याने थांबवता येत नाही। जेव्हा मी छोटा होतो तेव्हा आमचे दादा नेहमी सांगायचे, मला जेव्हा कळाले तोपर्यंत उशीर झाला होता। जर तुम्हाला या गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर तुम्हाला माझ्या आयुष्यातील प्रत्येक पान वाचावं लागेल। माझं नाव आहे प्राध्यापक आनंदा सूर्यवंशी। मी खानदेश मालेगावमधील एका छोट्या गावातून आणि अतिसामान्य घरातून पुढे आलो आहे। अरे आनंदा, ए आनंदा, अरे कुठे आहे रे तुझी अक्का? अक्का अक्का आप्पा कवळसतीन हाका मारी रायनात? माझा स्वयंपाक चालू आहे, का बर कवळसीन हाका मारी रायनात? ए किती वेळ झाला मी ओरडते, वरती तोंड करून मला काय विचारते? पटकन जेवायला वाढ, सकाळपासून पोटात काही नाही। आत्ताच आली मी शेतातून, भाकरी थापते आहे। लेकरू साऱ्या सकाळचं भूक आहे, त्याला देते पहिले, मग देते तुम्हाला। साऱ्या सकाळचा पोटात काही नाही, आताशी भाकरी लावती आणि मला थांबायला सांगते। अरे काम होत नाही तुला तर तू निघितून जाई। रडू नको भाऊ, आपल्या नशिबात असंच लिहिलं असेल, म्हणून माझ्या भावाला 2 घास आनंदाने पण नाही खाऊ घालू शकत। अक्का तू रडू नको, उद्यापासून तुला मदतीला मी पण येईल शेतात, पण तू रडू नको, मी काम पण करेन आणि अभ्यास पण करेन। नाही भाऊ, आता मलाच खंबीर व्हावं लागेल। माझ्या आयुष्याची न सुरुवात माहीत न शेवट, पण मी माझ्या भाऊला खूप शिकवेन, त्याच्या आयुष्याची वाट नाही लागू देणार। भगवंता, माझ्या आयुष्याची खेळलास रे बाबा तू, पण माझ्या आनंदाच्या आयुष्याशी तुला नाही खेळू देणार। तू रडू नको, मी अभ्यास करून एक दिवस खूप मोठा माणूस बनेल, विश्वास ठेव माझ्यावर। भाऊ, तुझ्यावर विश्वासापेक्षा तूच माझा विश्वास आहेस, पण त्यासाठी मी आता ठरवलं, मी तुला इथं नाही ठेवणार। माझ्या दुःखाच्या डोंगरात मी तुला वाहून जाऊ देणार नाही। माझ्या नशिबी जे भोग आहेत मी तुला भोगू देणार नाही। उद्या आपण दादाकडे जाऊ, दादांना सांगेल, दादा तुमच्या पाया पडते, पण माझ्या भाऊला तुमच्याकडे ठेवा, इथं त्याचं काही खरं नाही। ते वाटलंस तर तुमचं काम पण करेल आणि थोडंफार अभ्यास पण। अक्का तू मला तुझ्यासोबत राहू नाही देणार?
उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे तुला तिकीट काढा. भाऊ माझ्याकडे पैसे नाही रे. बसमध्ये बसायची लायकी नाही तर पायी पायी जायचं ना. खाली उतरा उतरा खाली. जिंदगानी वणव्यातली राख आता सलती इजा थेट झाली माती करपून गेली आधार दे गा जीवाला छाया हरवून गेली अंधार दाटे दिसाला. अक्का काय झालंय? सकाळी सकाळी कस काय यानं केलं? आणि या भाऊचा चेहरा असा रडका काऊन दिसतोय? काय रे काय झालं? दादा मी खूप थकली आता. दादा माझं कपाळ फुटलं तसं मला माझं नशीब फुटू नाही द्यायचं. मला आयुष्यात जो त्रास झाला तो आता माझ्या भाऊला होऊ नाही द्यायचा. दिवसभर राब राब राबून संध्याकाळी 2 घास सुखाचे नाही आम्हाला. दादा पाया पडते मी आता. माझ्या भाऊला इथंच राहू दे तुमच्याकडं. अगं अक्का मी पण तर साधा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर. आणि तू बघतेस ना माझ्या संसाराचा डोंगर कसा आहे त्यो. असं म्हणून मला निराशेने पाठवू नका. मी खूप आशेने आले आहे. दादा भाऊ खूप समजदार आहे. लहान वयात त्याला सगळ्या कुटुंबाची जाणीव आहे. तो तुम्हाला कधीच काही मागणार नाही. पाण्याच्या घोटासंग भाकर खाणारं माझं लेकरू. तुम्ही सांगशाल ते काम करेल. पण त्याला इथं राहू द्या. इथं राहू दे तुमच्याकडं. आणि हो तुम्ही त्याला आधार द्या. मी माहेरची ओटी म्हणून तुम्हाला मागते आहे. तुमच्याकडं याशिवाय मी कधीच काही मागणार नाही. फक्त या ओटीत माझ्या अन्नाचा सांभाळ करा. बरं अक्का तू तुझ्या संसाराची काळजी घे. त्याची चिंता नको करू. मी बघतो. दादा माझा भाऊ खूप गुणाचा आहे. एक दिवस तो तुमच्या उपकाराची परतफेड नक्की करेल आणि कायम करीत राहील. झरले अकाली पडले शिवारी रुजले विखारी निवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे
हो अब से परिलाट आली पुनवेत ही रात जाळी. काय झालंय? सापानं याच्या पायाला डसलं बघा. कधी डसलंय? दुपारी शेतामंदी. बाबा लय लय धन्यवाद, आपलं लय कृपा केली. माझ्या अन्नाचा प्राण वाचविलात तुम्ही. येतो मी. ओ देवा सुंदर जगामंदी कार माणूस खडविलास. हे देवा सुंदर जगामंदी कार माणूस खडविलास. खडविलास खडविलास कार माणूस खडविलास. ओ भीक मागण्या भूक दिली. भीक मागण्या भूक दिली. जन्म चालण्या दुःख दिले. भूक दिली जन्म चालण्या दुःख दिले. खडविलास खडविलास कार माणूस खडविलास. जिभाऊ, आज गावातले मुलं म्हणत होती निकाल आहे BA फायनलचा. जाऊ का घ्यायला कॉलेजला? पाऊस पडल्यावर जमिनीत आलेल्या वापसावर बी पेरणं गरजेचं असतं. आणि तसं तूही कुठं कलेक्टर होणार आहे? काम बघ आपलं. चाललंय निकाल बघायला. आनंदा, हे आनंदा, निकाल बघायला का नाही आलास तू? अरे कामाच्या बापात जमलंच नाही रे. तुमचा कसा लागला निकाल? आम्ही तर पास झालो बघ. आणि माझा? तुझं काय? तू आला असतं तर तुलाही बघायला मिळाला असता तुझा निकाल. अरे तुम्ही रडता काय? काय झालं? ए मित्रा, काय झालं? तू तर पास झाला ना. ए मित्रा, काय झालं? तू तर पास झाला ना. हे याला सांगायचं का काय झालं म्हणून? तुला काय वाटतं? मला काही राहत नाही रे बाबा आता. असं वाटतं सांगूनच द्यावा. मग सांग की तू. नाही रे बाबा, तू सांगून दे. सांगू? दे सांगून. अरे मित्रा, तू युनिव्हर्सिटी मधून पहिला आलाय. खरंच मित्रा, तू खूप हुशार आहेस. खूप हुशार आहेस तू. आणि याचा आम्हाला
लय अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो. का रे? हो हो, खूप म्हणजे खूप. दादा, आता पुढचं शिक्षण औरंगाबादलाच होईल, इथं नाही होणार. नाही म्हणजे पैसे भरून करावं लागेल का फुकट? त्याचा शासकीय कोट्यामधून नंबर लागलाय, पैसे भरायची गरजच नाही. ठीक आहे, ॲडमिशनला कधी बोलवलं? उद्या बोलवलं. मग बघू उद्या. अण्णा, अण्णा उठ, तुला जायचं ना? चल आवर, गाडी येईल थोड्या वेळात. भाऊ काळजी घे, आतापर्यंत आम्ही तुला एकटं नाही रे सोडलं. चांगला अभ्यास कर. आज पण आमचे हात शेणानच भरलेले रे. तू शहरात जाऊन काहीतरी केलंस तर आपल्या परिवाराचा उद्धार होईल, नसेल तर तुझं ऍडमिशन फ्रीमध्ये नाही होणार. सर, पण का? मी तर शासकीय कोट्यातून आलोय. तुझ्या आधी आत्ताच एका अपंग विद्यार्थ्याला ऍडमिशन दिले आहे आणि त्याच्याकडे अपंगत्वाचे सगळे दाखले होते आणि आम्हाला त्यांना पहिली प्रायोरिटी द्यावी लागते. जर तुला ऍडमिशन घ्यायचे असेल तर पहिले 9,500 रुपये घेऊन ये आणि तेही 2 दिवसात. कसामी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा आहे उभा बगदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना. कसामी अरे मागू कुणा. पैशाची गरज होती अन्नाच्या फीसाठी, मिळतील का? पाटील, राम राम. मदत पाहिजे पैशाची. आमच्या अन्नाला फीला कमी पडते. शोधू कुठे माया तिची, तिचा लळा छाया तिची. मी भिकारी जीवनिया विना सोसवेना वेदना सांगू कुणा. चल अण्णा, हे घे पैसे. झाली सगळी सोय, नीट होई, सांभाळून ने.
दादा, माझं सगळं एकदम व्यवस्थित चाललं आहे. आता माझे क्लासेस पण छान चालू आहेत. तुम्ही सांगितलेला शब्द मी खरा ठरवला. आता इथून पुढं या सर्व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता माझी. मी घेऊन जातो यांना माझ्यासोबत. अण्णा, माझ्या आयुष्यात माझे मन आज लय भरून आले रे. खरंच खूप पुढे नेलेस तू आपल्या परिवाराला. अरे अशीच प्रगती होऊ दे रे. आणि असं सगळं शून्यातून विश्व निर्माण करताना खूपदा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. Where is Mr. Suryavanshi? I don't know where he is. सूर्यवंशी सर तुम्हीच का? नाही नाही, मी नाही. सूर्यवंशी सर तुम्हीच ना? हो, मीच आहे आनंदा सूर्यवंशी. काय झालं? You are taking illegal coaching classes. अशा प्रकारे काही समव्यावसायिक मंडळींनी सूड भावनेनं शासन दरबारी आक्षेप नोंदविला, तक्रारी केल्या आणि कोचिंग क्लास बंद करण्यासाठी प्रयत्न केला. एन्क्वायरी झाली, प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. पण शेवटी प्रामाणिकपणे कष्ट घेऊन विद्यार्थ्यांना विद्यादान करणाऱ्या प्राध्यापक आनंदा सूर्यवंशी सरांच्या बाजूनेच निकाल लागला. मी विद्यादान करीत आलो आहे, करीत आहे आणि विद्यादान करीतच राहणार हा जणू वसात सरांनी घेतला होता. आणि तोच निर्धार आजही प्रत्यक्षात आपणास दिसून येतो. न खचता न डगमगता फक्त प्रयत्न करीत राहणे ही जिद्द मनात ठेवून प्राध्यापक आनंदा सरांनी आपले यश गाठले. अशातच अचानक एक दिवस दादांचे प्रकृती स्वास्थ्य खालावत चालल्याची वार्ता आली. दादांच्या उपचारासाठी रोज नवनवीन दवाखाने फिरणे सुरूच होते. जिथे जिथे जाणे शक्य होते तेथे तेथे जाऊन सर्व प्रकारचे इलाज उपचार सरांनी केले. पण साहेबांच्या डोक्यावरचे छत्र दिवसेंदिवस खालावत गेले. दादांच्या आयुष्यातील अंतिम टप्पा आला होता. काळाने घात केला आणि एक दिवस गावाकडून फोन आला, अण्णा, दादा थांबले. हेची येळ देवा नका नका मागे घेऊ. तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा. नारायण ये रे पाहू पाहू विचारून. तुझं विण कोण आहे कोण आहे मज. अशा पद्धतीने प्राध्यापक आनंदा सरांनी प्रत्येकाला जीवन जगण्याचा एक मूल मंत्र दिला. सरांनी दादांच्या परिवारातील सर्वांना उच्च शिक्षण दिले, त्यांना शिक्षक बनवून शासकीय नोकरीला लावले आणि दादांना दिलेल्या शब्दाला साक्षात रूपी उतरवले. आज प्राध्यापक आनंदा सूर्यवंशी सरांचा हा वारसा असाच पुढे समाजासाठी चालू ठेवण्याचे कार्य सरांचा परिवार करीत आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक चढउतार येतील, पण त्यांना खचून न जाता मी जसं स्वतःला सावरलं
त्याच आत्मविश्वासाने तुम्हाला देखील पुढे जावं लागेल. आणि हो, माझ्यावर माझ्या परिवाराची आणि समाजाची जबाबदारी माझ्या मामांनी आणि माझ्या आईनी टाकली होती. प्रत्येकाने आपल्या परिवाराची काळजी घेतलीच पाहिजे.